इन्सर्ट अपडेट करत होता किंवा सिम्पली इन्सर्ट करत होता. बट बेसिकली मला काय करायचंय, डाटा आता युजरला हा फ्रंट एंड मिळणार आहे. म्हणजे जो कोणी युजर असेल त्या ऍप्लिकेशनचा वापरकर्ता असेल तर ते ऍप्लिकेशन यूज करायचंय. तो काय करणार, त्या ऍप्लिकेशनला फ्रंट एंड आहे म्हणजे कुठनं फॉर्म्स वरनं डाटा इम्पोर्ट टाईप करून येणार, सबमिट करणार आणि मग बॅकग्राऊंडला आपण तो हँडल करायचा आहे. सेम प्रोसिजर आहे, थोड्याशा स्टेप्स वाढतील, एखाद 2 किंवा 3 स्टेप वाढतील. तर स्टेप्स कशा वाढतील ते फक्त एकदा समजून घ्या. मी वन बाय वन पुन्हा रिवाइज करेल सगळं. तर इथे स्प्रिंग बूट प्रोजेक्टच्या ठिकाणी मी लिहितोय मुद्दाम रजिस्ट्रेशन टेम्पररी. ठीक आहे. आणि सर तुम्ही स्क्रीन शो नाही करत आहे. स्क्रीन शेअर करतोय. आपला स्प्रिंग बूट प्रोजेक्ट म्हणून स्प्रिंग डेमो प्रोजेक्ट. जेव्हा मी हवं तर मी परत एकदा दाखवतो स्विच करताना बघा. इथे तिला हे असं होतं स्प्रिंग बूट प्रोजेक्ट्स. त्याच्याऐवजी मी काय केलं, इथे सिम्पली त्याला रजिस्ट्रेशन असं नाव दिलं आणि लॉन्च म्हटलं. लॉन्च केल्यानंतर मला हा एमटी प्रोजेक्ट एक्सप्लोरर दिसतोय सगळा. UI वगैरे आपण ऑलरेडी पहिल्यांदा स्टडी करून झालेलं आहे. तर सेम कॉन्सेप्ट आता सुद्धा प्रोजेक्ट स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट म्हणून मला स्टार्ट करायचं आहे. याला मी स्टार्ट केलं, घेईल तो कदाचित. आता सध्याच्या स्थितीला इंटरनेट थोडंसं स्लो असेल माझं, क्लायमेट वगैरेचा वापर बघितला तर. मी टेम्पररी इथे रजिस्ट्रेशनच फक्त ठेवतोय त्याला. दुसरा एक प्रोजेक्ट बनवेल मी आज किंवा उद्या, डिपेंडिंग ऑन द टाइम इट्स. मग आपण त्याला तो लॉग इन सबमिट. इथं आपण टाईप सध्या प्रत्येक वेळेस मागूनच घेतोय. ग्रेडल घेतला तर मी चेंजेस सांगितलेत तुम्हाला, नाही सांगितले. प्रोजेक्ट तुम्ही जर करून कराल ना तर तुम्हाला प्रोजेक्ट ग्रेडल मध्ये एका लायब्ररी प्रमाणे पॅकेज मॅनेजर प्रमाणे ते हँडल करावे लागतात. आणि तिथे ऍड करताना तुम्हाला काय करावं लागतात ते अं, बघा इथे ग्रेडल डॉट म्हणजे ग्रेडल स्क्रिप्ट मध्ये बिल्ड डॉट ग्रेडल ऍप लेवल, म्हणजे तुमच्या पूर्ण ऍप्लिकेशनच्या सेटिंग म्हणजे ऍप्लिकेशनचं तुमचा आयडी, त्याच्यानंतर मिनिमम एसडीके काय लागणार तुम्हाला, आणि हे इथे डिपेंडन्सीज. आपण ज्या डिपेंडन्सीज इथे मावन मध्ये लिहितो ना, म्हणजे कुठे नेक्स्ट करताना या ठिकाणी इथून ज्या निघतात आपल्याला ह्या डिपेंडन्सीज ह्या इथे ऍड करतो आपण बाय युझिंग इम्प्लिमेंटेशन. तर सेम फाईल मी ते तुम्हाला बिल्ड डॉट ग्रॅडल नावाची कुठे मिळते, ह्या प्रोजेक्ट डिरेक्टरीमध्ये मिळते. इकडे प्रोजेक्ट डिरेक्टरीमध्ये त्यामध्ये काय करायचं, ते बिल्ड डॉट ग्रेडल ओपन करायची. जिथे कुठे तुम्हाला डिपेंडन्सीज दाखवले जाईल त्या डिपेंडन्सीज मध्ये तुम्हाला रिक्वायर्ड फाईल जे आहेत त्या म्हणजे रिक्वायर्ड पॅकेजेस जे आहेत, लायब्ररीज डिपेंडन्सीज ते ऍड करायचे बाय प्रोव्हाइडिंग इम्प्लिमेंटेशन कीवर्ड. बस एवढंच आहे, चेंजेस वगैरे काही नाही. मी क्लोज करतो टेम्पररी. प्रोजेक्ट टाईप कॉम डॉट एक्झाम्पल ठेवलाय तर ठीक आहे, कॉम डॉट डेमो असं लिहितो मी नाव. रजिस्ट्रेशन स्नॅप वगैरे
बाकी सगळं सेम ठेवतो. आता काही चेंजेस नाही करत जास्तीचे. लागणाऱ्या गोष्टी काय काय? तर लागणाऱ्या गोष्टी ऑब्व्हियसली मला काय लागणार आहेत? तर वेब लागणार आहे. स्प्रिंग वेब मी इथे ऍड करतोय. ठीक आहे. इथे स्प्रिंग वेब मुद्दामून निवडलंय बरं का मी लक्षात घ्या. ठीक आहे. थीम लिफ लागणार आहे. कारण थीम लिफ काय करतं? मला डेटा व्हिज्युअलाइज करण्यासाठी वेब ऍप्लिकेशन मध्ये HTML चे पेजेस बनवण्यासाठी हेल्प करतं. तसं डायरेक्टली करू शकतो मी, बट थीम लिफ हे टेम्पलेट आहे. नावातच दिलंय बघा तुम्हाला इथे. टेम्पलेट इंजिन. हे सोपं पडेल फार तुम्हाला त्याच्यापेक्षा. त्याच्यानंतर सिक्युरिटी ऍड करायची आहे आपल्याला. सिक्युरिटी मध्ये कोणती? तर त्याच्यात स्प्रिंग सिक्युरिटी. आता स्प्रिंग सिक्युरिटी कशासाठी? तर ऑथेंटिकेशन आपण वापरणार आहेत ना, लॉग इन, रजिस्ट्रेशन, त्यासाठी म्हणून मी हे वापरतोय. त्याच्यानंतर एपीआय वगैरे अजून आपण इंट्रोड्यूस नाही केलेलं आजपर्यंत सध्या तरी. जे केलं होतं त्याच्यात होत नव्हतं ते, म्हणून मी डायरेक्टली स्प्रिंग बूट मध्ये पण घेऊ शकतो, नो डाऊट त्यामध्ये. त्यानंतर एक आहे लॉम्बोक नावाचं. ठीक आहे. हा काय करतो? तर हा अॅनोटेशन प्रोव्हाइड करतो. म्हणजे इन शॉर्ट माझ्यासाठी हा एक टेम्पलेटच आहे. इथे तुम्हाला लिहून पण दिलं त्यांनी. एक प्रकारचा हा बॉयलर प्लेट आहे कोडसाठी, म्हणजे कोड जनरेशन इझी होऊन जातं या लॅम्बॉकने. याला लॅम्बॉक म्हणतात, लॉम्बोक म्हणतात किंवा लुम्बोक पण म्हणतात. ते डिपेंड करतं तुम्हाला कसं वापरायचंय नावाप्रमाणे. आणि लास्ट मला डेटाबेस साठी लागणार MySQL. सो MySQL डेटाबेस ड्रायव्हर. अजून जावा पर्सिस्टंट एपीआयज वगैरे जर मला वापरायचे असेल तर मी JPA पण वापरेल. JPA, स्प्रिंग डेटा JPA. ठीक आहे. आता मला ह्या गरजेच्या गोष्टी सगळे मी ऍड करून घेतो. यातल्या काही यूज होतील, काही नाही होतील, तो नंतरचा भाग झाला. असं काही कंपल्शन नाही की जेवढं ऍड केलं तेवढं यूज व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. त्याला मी नेक्स्ट केलं. मला विचारतोय तो की एवढं तुम्ही ऍड करताय? हो ठीक आहे, ऍड करतोय. फिनिश करतोय मी. थोडा वेळ लागेल त्याला फिनिश व्हायला, कारण डाउनलोड करतोय तो प्रॉपर्टीज त्याच्या सगळ्या. ठीक आहे. मोस्टली सगळ्या प्रॉपर्टीज तुमच्या डाउनलोडेड लोकेशन वरनं घेतल्या जातात. ज्या तुम्ही नवीन घेता कधी कधी, ज्या नवीन ट्रेंडिंग असतात, नवीन अपडेटेड असतात, त्याच फक्त फ्रंट एंड म्हणजे इंटरनेट वरून डाउनलोड करून घेतल्या जातात बऱ्याचदा. म्हणून इंटरनेट कनेक्शन कधीही चालू ठेवायचं ह्या सिच्युएशन. ठीक आहे. आता form.xml पुन्हा ओपन करायची आहे आपल्याला. form.xml मध्ये चेक करायचंय की काय काय दिलेलं आहे डाटा आपण. काही चुकत असेल, ऍड होत नसेल, दिसत नसेल, तर ते ऍड करून घ्यायचं. ठीक आहे. आता याच्यात मी पुन्हा झूम करतो थोडीशी स्क्रीन. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा मला ग्रुप आयडी विचारलेला आहे. ठीक आहे. तर स्प्रिंग बूट पॅरेंट व्हर्जन आपलं 3.2 वगैरे हे आता ऍज इट इज आहे, याच्यात चेंजेस करण्याची गरज. आपल्या पॅकेजचं नाव ग्रुप आयडी दिलाय. ठीक आहे. आर्टिफॅक्ट रजिस्ट्रेशन त्याचं टायटल दिलंय. नेम रजिस्ट्रेशन, डेमो प्रोजेक्ट फॉर स्प्रिंग बूट जे दिलंय आपल्याला ते नॉर्मल ऍज इट इज. नंतर डिपेंडन्सीज, त्या डिपेंडन्सीज इथे दिसतात आपल्याला. काय काय डिपेंडन्सी आहे? तर स्प्रिंग बूटची डिपेंडन्सी मी ऍड करतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये JPA ऍड करतोय, JPA आलं. त्यानंतर थीम लिफ आला. त्यानंतर वेब आला, खाली दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर स्टार्टर व्हॅलिडेशन्स वगैरे नाही आहेत. ठीक आहे, व्हॅलिडेशन्स वगैरे आपण नंतर घेऊया, काय हरकत नाही. पाहिजे तर ऍडही करू शकतो. थीम लिफ आहे. स्प्रिंग सिक्युरिटी 6 दिसतंय मला. नवीन सिक्युरिटी अपडेटेड आलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी MySQLचं कनेक्टर. लॅम्बॉक पण आहे ऑब्व्हियसली, सिक्युरिटी पण आहे, स्प्रिंग बूट पण आहे. मला जे जे दिसतं ते आहे ऍज इट इज. ठीक आहे. स्प्रिंग बूट फ्रेमवर्क मावेन प्लगइन ऍड करतोय मी, आणि लॅम्बॉक जे आपल्याला पाहिजे होतं. ठीक आहे. म्हणजे याच्यात मला तर पुढे गोष्टी काही ऍड करण्याची गरज नाही. फक्त कन्फर्मेशन केलंय मी. स्क्रीन दिसते ना अजून पण सगळ्यांना? येस सर. ओके, ठीक आहे. तर हे मागचंच होतं. फक्त काय एक दोन गोष्टी मी नवीन ऍड केलेल्या आहेत, दुसरं काही नाही. एखादी गोष्ट मी बोललोय आणि ती त्याच्यात ऍड करायची राहून गेली असेल, जसं की व्हॅलिडेशन्स, तर व्हॅलिडेशन्स मी ऍड करू शकतो. व्हॅलिडेशन्स ऍड करण्यासाठी काय करावं लागेल मला? एक कोणताही स्प्रिंग बूटचा कंट्रोल घ्यायचा आहे ऍडिशनल. स्टार्टर मध्ये काय करायचंय? फक्त इथे व्हॅलिडेशन ऍड करायचं. झालं. ठीक आहे.
त्याच्यात व्हर्जन्सची गरज नाहीये. व्हर्जन काढून टाकतो मी. आय गेस हा झालं, कम्प्लीट पण झालं ते. ठीक आहे. व्हॅलिडेशन आता नावाप्रमाणे मला व्हॅलिडेशन कशासाठी मिळते तर नाही, व्हॅलिडेशन मला ऍप्लिकेशनला जे कंट्रोल्स आहेत माझे ते मॅनिपुलेट करताना काही एरर जाऊ नये, काही प्रॉब्लेम जाऊ नये म्हणून ते करावं लागणार आहे मला. ठीक आहे. आता गोष्टी थोड्या जास्त लेंदी होत जातील कदाचित, बघून घ्या. मी फॉर्म 5 क्लोज केली, मला गरज नाही त्याची आता. सगळ्यात पहिल्यांदा मला काय करणं आहे, माझ्या पॅकेजेस मध्ये जाणं आहे. त्या पॅकेज मध्ये गेल्यानंतर मला कॉन्फिगरेशन करायचं. ठीक आहे. कुठे करायचंय तर त्या ऍप्लिकेशन डॉट काय म्हणतात त्याला, प्रॉपर्टीज मध्ये. So, ठीक आहे. ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज कुठे होती आपली, रिसोर्सेस मध्ये ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज. ठीक आहे. त्यात काय काय लागणार आहे आपल्याला, आपण मागे शिकलोच सगळं. जसं की स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट URL. ठीक आहे. इक्वल टू JDBC कोलन MySQL कोलन // लोकल होस्ट कोलन 3306 स्लॅश डेटाबेसचं नाव. आता डेटाबेसचं नाव मी सध्या देतो टेम्पररी लॉग इन डेमो. ठीक आहे. त्यानंतर स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट युजर नेम इक्वल टू रूट. सिमिलरली यालाच कॉपी करतो, युजर नेमच्या जागी फक्त पासवर्ड घेतो, बाकी काहीच नाही. त्यानंतर स्प्रिंग हायबरनेटचा डायलेक्ट घ्यायचा आहे आपल्याला. स्प्रिंग डॉट JPA डॉट हायबरनेट डॉट सॉरी JPA डॉट प्रॉपर्टीज येते, प्रॉपर्टीज डॉट हायबरनेट डॉट डायलेक्ट. डायलेक्ट कोणता होता आपण त्या दिवशी घेतलेला, ORG डॉट हायबरनेट डॉट डायलेक्ट डॉट MySQL डायलेक्ट. आणि लास्ट आपण एक वापरले होते ते म्हणजेच हायबरनेट DLL ऑटो अपडेट. सो स्प्रिंग डॉट JPA डॉट हायबरनेट DLL अपडेट झालं. अजून काही याच्यात ऍड करायचं राहिलंय का आपल्याला, आय गेस नाही राहिले का. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला काय करणं आहे, एंटिटीज क्रिएट करणं. मग आता एंटिटीज क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी काय करेन, आपल्या पॅकेजेस वरती जाणार आणि तिथे एक क्लास बनवेल. ठीक आहे. तर सिम्पली पॅकेजेस वरती आलो, राईट क्लिक केलं, न्यू क्लास. मी डायरेक्ट क्लास बनवतो, याला कुठल्याही वेगळ्या पॅकेजेस मध्ये वगैरे ऍड करत बसत नाही. मला सध्या सिम्प्लिफाईड करायचंय. ठीक आहे. क्लास बनवला मी युजर, फिनिश म्हटलं, एक एम्प्टी क्लास बनला आणि मला हा एंटिटी म्हणून पाहिजे. तर काय काय केलं होतं आपण मागे डिफॉल्ट मध्ये सेट केलं होतं @annotation एंटिटी म्हणून @. आता इथे ऍडिशनल एक टेबल म्हणून ऍड करतोय मी मुद्दा म्हणून, टेबल नेम इक्वल्स टू युजर्स. जसं मी मागे तुम्हाला म्हटलं होतं बघा, की जेव्हा तुम्ही एंटिटीचा विचार करता तर डेटाबेस मध्ये त्या टेबलचं नाव प्लुरल मध्ये असतं आणि फ्रंट एंडला जेव्हा डेटाबेस मध्ये तुम्ही कोड करता तो सिंग्युलर मध्ये असतो. ठीक आहे. याचे अॅनोटेशन्स ऍड करून घेऊ आपण, लायब्ररीज इम्पोर्ट करून घेऊया एंटिटीची एक टेबलची. आता प्रश्न पडला असेल बऱ्याच जणांना की टेबलची ऍड करायची आहे का. हा टेबल टोटली ऑप्शनल आहे तुमच्यासाठी, कंपल्सरी नाही. नाहीतर काय करेल तो, बाय डिफॉल्ट युजर नावाने टेबल बनवेल. मी काय सांगतोय त्याला मुद्दा म्हणून युजर्स मुद्दा म्हणून सांगतोय. ठीक आहे. हे माझ्यासाठी आहे. आता मला काय काय करायचं याच्यामध्ये, त्याच्यात सिम्पल गेटर सेटर मला पाहिजेत. आणि मागच्या वेळेस आपण जसं केलं होतं ना, काय म्हणतात त्याला, कन्स्ट्रक्टर पॅरामीटराइज वगैरे वापरून, ओके, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, तर तो मला वापरायचा नाहीये. तर त्यासाठी मी ते लिहिणार अॅनोटेशन नो ARGS कन्स्ट्रक्टर. हे सुद्धा अॅनोटेशन तुम्ही देऊ शकता, म्हणजे कंपल्सरी नाहीये की हे अॅनोटेशन तुम्ही द्यायलाच पाहिजे.
ठीक आहे. हे लंबक मधनं आलं. त्याच्यानंतर अं, अजून काय लागणार होतं मला, अजून काय लागणार होतं, अजून काय लागणार होतं. ठीक आहे, ट्राय करूयात. ऑल ARGS कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. म्हणजे तो स्वतः बनवणार आहे बरं का, कन्स्ट्रक्टर स्वतः बनवणार आहे, हे अॅनोटेशन सारखं आहे. मला इम्प्लिसिटली तर लिहिण्याची गरज नाही त्याला आता. सॉरी, एक्सप्लिसिटली म्हणजे कंपल्सरी आपण जसं मागच्या लेक्चर मध्ये घेतलं होतं सेशन मध्ये. इथे तुम्ही काय करत होतात की क्लास बनवायचा, त्याच्यात पॅरामीटर पास करायचे, ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत, आणि त्या त्या गोष्टीला काय करायचो आपण, क्रिएट करत बसायचो. ठीक आहे. आता गेटर सेटर पण तुम्ही डायरेक्टली याच्यात ऍड करू शकता, ते पण करण्याची गरज नाही. गेटर आणि लास्ट मध्ये पुन्हा सेटर सेम. त्याच्यात एक नवीन पॉईंट पुन्हा ऍड होता हा गेटर सेटरचा. मला फक्त काय करायचं आता इथे, माझ्या प्रॉपर्टीज किंवा ऍट्रिब्यूट सांगायचे डेटाबेसचे. कसे सांगणार मी, सिम्पली बाय डिफॉल्ट हा काय करतो, पब्लिकला पब्लिक, ठीक आहे, सिरियलाइज घेऊन टाकतो, प्रायव्हेट स्टॅटिक फायनल लॉग सिरियल वर्जन UI इक्वल्स टू 1. ठीक आहे. एक कशासाठी तर मी मागे म्हंटल तुम्हाला, जेव्हा तुम्हाला हा एक्सटेंड करावा लागतो ना, तेव्हा याचा बाय डिफॉल्ट एकच इन्स्टन्स बनला पाहिजे, म्हणून त्याला बनवून लिहितात, ही ऍड केली. लास्ट टाइम मध्ये आपण याला कन्स्ट्रक्ट इंटरफेस मध्ये पण ऍड केलं होतं. नंतर आपण ते 1 बाय 1 घेऊ पुढे. ठीक आहे. आपला हॅक वर केला ऍड, त्याच्यानंतर जनरेटेड व्हॅल्यू, त्याची स्ट्रॅटेजी. मागे फक्त आपण जनरेटेड व्हॅल्यू वापरलं होतं, तो रॅन्डम व्हॅल्यू वापरत होता. ओके, म्हणजे असेंडिंग डिसेंडिंग जे काय असेल ते. आता मी स्ट्रॅटेजी पण सांगतोय त्याला. काय स्ट्रॅटेजी सांगायची मला, की जनरेशन टाईप जो आहे त्याचा, म्हणजे व्हॅल्यू जी जनरेट होणार आहे, ती व्हॅल्यू आयडेंटिटी मध्ये पाहिजे. मला आता आयडेंटिटी मध्ये म्हणजे काय पाहिजे, ऑटो इन्क्रीमेंट पाहिजे. ओके, लक्षात घ्या. मागच्या वेळेस कसं, जर तुम्हाला आठवत असेल, तर आपण व्हॅल्यू 1 2 3 4 लगेच तो 100 52 53 54 पर्यंत गेला, मग 101 102 3 104 पर्यंत गेला. रॅन्डम घेतला, ऑब्व्हियसली त्यानं सिक्वेन्स मध्ये घेतला, रिपीट होणार नाही तो, पण त्यानं रॅन्डम उचलला कुठल्या तरी. ठीक आहे. आणि आता मी याची व्हॅल्यू सांगतोय, प्रायव्हेट लॉंग आयडी. म्हणजे हा जो आयडी आहे, हा डेटाबेस मध्ये माझ्या जाणार, ज्याचा टाईप काय असेल, लॉंग टाईप, आणि ज्याची व्हॅल्यू ऑटो इन्क्रीमेंटेड असेल. अजून डेटाबेस वगैरे आपल्याला ऍड करायचं राहिलंय, लक्षात असू द्या. डेटाबेस वगैरे अजून घेतलं नाहीये. आयडी आय कॅपिटल आहे, तरी मला येईल नका मी. ठीक आहे. आय जनरेशन टाईप प्रोसेस. येस. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय पाहिजे मला, तर मला पाहिजे होता प्रायव्हेट स्ट्रिंग नेम, प्रायव्हेट स्ट्रिंग, हे सगळं लागणारच आहे, त्यामुळे कॉपी करून घेतो मी. ईमेल, आणि लास्ट मध्ये पासवर्ड. ठीक आहे. आता यांचे गेटर आणि सेटर सांगण्याची गरज नाही. आपण मागे जर तुम्हाला आठवत असेल, पब्लिक वॉइड गेट व्हॅल, पब्लिक इंट किंवा पब्लिक स्ट्रिंग सेट व्हॅल, जे काही तुम्ही वाटत असेल, ते करण्याची गरज काय नाही, कारण हे गेटर सेटरने ऑलरेडी ते सगळं अनोट करून घेतलं आणि ते बनवून घेतलं. आता मला बनवायची गरज नाही. ठीक आहे. आता प्रश्न एक पडतो, तो म्हणजे जेव्हा मी युजर आयडी वगैरेचा वापर करून रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे, तर रजिस्ट्रेशन करताना मला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. म्हणजे मला याला मॅपिंग पण करू शकतो. मॅपिंग इन द सेन्स, मी काय म्हणतात त्याला, रिलेशनशिप मॅनेज करू शकतो. ठीक आहे. आता रिलेशनशिप मॅनेज करायचं म्हणल्यावर मला काय करावं लागेल, एक रोल रोल वगैरे पण घ्यावा लागेल त्याचा. म्हणजे एक युजर त्याचा रोल, एक युजरला 2 रोल असू शकतात, 3 रोल असू शकतात. ठीक आहे, मी ते पण एक कॉन्सेप्ट घेऊन शकतो. म्हणजे फक्त सध्या आपल्याला काय करायचं, रजिस्ट्रेशन करायचंय, पण उद्याच्या घडीला आपल्याला ते
लॉग इन पण करता आलं पाहिजे आणि अकॉर्डिंगली तुम्हाला त्याचा डाटा पण दिसला पाहिजे. जसं मी काल परवा म्हणलो होतो सेशन मध्ये, की आपल्याला आपला डाटा हा रोल वाईज दिसला पाहिजे. जसं की स्टुडंट आहे तर स्टुडंटला स्टुडंटचा डाटा दिसेल. पण जर टीचर आहे तर त्याला सगळ्या स्टुडंटचा डाटा दिसेल. एकट्या स्टुडंटचा नाही दिसला. पण एका स्टुडंट लॉग इन केलं तर त्याला त्याचाच डाटा दिसेल. तसं काहीतरी आपल्याला रोल वाईज करायचं. ठीक आहे. मग त्यासाठी मी काय करतोय, इथेच त्याला सांगतोय की मेनी टू मेनी नावाचा एक रूल अप्लाय करायचा. रूल इन द सेन्स हा काय आहे, ही मॅपिंग कार्डिनॅलिटी आहे किंवा रिलेशनशिप आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये रूल्स डिफाईन होतात की एका टेबल मधला एक रोल किंवा एक रेकॉर्ड दुसऱ्या टेबल मधल्या किती रेकॉर्डशी मॅच होतो. तर माझं म्हणणं आहे की एका टेबल मधले किती पण रेकॉर्ड दुसऱ्या टेबल मधल्या किती पण रेकॉर्ड सोबत मॅच होऊ शकतात. कधी जेव्हा त्या दोघांमध्ये कॉमन काहीतरी मी शेअर करेल, जसं की फॉरेन की आपण आयडी शेअर करतो बऱ्याचदा. सो तसं म्हणायचंय मला. ठीक आहे. मग मी तर ते सेट करतो. सो इथे काय म्हणतो मी, त्याला फेच करायचंय मला. फेच टाईप असणार आहे माझा ईगर, म्हणजे कंपल्सरी पाहिजे, आणि कॅस्केड पाहिजे, म्हणजे डाटा चाइल्ड डाटा जर असेल तर पॅरेंट डाटा डिलीट करून नाही द्यायचा त्याने. हा कॅस्केड मध्ये लिहिता येतो मला. ठीक आहे. आणि नंतर मला टेबल जॉईन करायचं आहे. जॉईन टेबल. ठीक आहे. आता जॉईन टेबल आपण मागे वापरलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल चांगलं तर. आपण जॉईन्सच्या क्वेरी वापरल्या होत्या. सो तेच करतोय मी, फक्त काय करतो त्याच्यासाठी वेगळं इथं लॉजिक लिहितोय. जसं की मला नेम पाहिजे, तर नेम्स कोणासोबत ऍक्सेस होईल माझा, तर युजर्सच्या रोल्स सोबत. ठीक आहे. जॉईन कॉलम्स, कोणत्या कॉलम्स वर मला जॉईन करायचं आहे याच्यासोबत, तर हे दोन कॉलम्स कोणते कोणते मला मिक्स करायचे, तर जॉईन कॉलम ब्रॅकेट नेम, स्मॉल मध्ये, नेम इक्वल टू युजर टेबल मधला आयडी, कॉमा रेफरन्स कॉलम नेम, म्हणजेच जिथे तुम्हाला पॅरेंट की द्यायचंय, त्याला चाइल्ड की द्यायचंय, त्याला लिहितो मी रेफरन्स कॉलम नेम इक्वल्स टू आयडी. ठीक आहे. आता नेम म्हणजे कुठला, कोणत्या कॉलमला मॅच करायचं मला, युजर मधल्या आयडीचा चाइल्ड टेबल मध्ये असलेल्या आयडी सोबत हे मॅचिंग व्हायला पाहिजे. अजून काही रूल द्यायचा असेल तर तुम्ही तो सांगू शकता, जसं की इनव्हर्स जॉईन कॉलम. इनव्हर्स जॉईन कॉलम म्हणजे मला रोल पण मॅप करायचा आहे युजरच्या आयडी सोबत, म्हणजे चाइल्ड टेबलच्या आयडी सोबत. 15-20 मिनिटं अजून. हो. मी आता सेशन सुरू केले 6 वाजेला. जॉईन कॉलम जे कॅपिटल, एकदा नेम, नेम कोणासोबत असणार, रोलच्या आयडीचा, आणि सेम वरचा जो सर हे आपण. मेनी टू मेनी परत एक्सप्लेन करा ना एकदा. हा ठीक आहे. मेनी टू मेनी कशासाठी जनरली आपल्याकडे, तर मेनी टू मेनी हा, तर मेनी टू मेनी जो मॅपिंग कार्डिनॅलिटी जी आहे ना, ती काय सांगते की पहिल्या टेबल म्हणजे माझ्यासाठी पॅरेंट टेबल असेल. त्या पॅरेंट टेबल मधले किती पण रेकॉर्ड असू शकतात, असं नाही की 2-3च रेकॉर्ड असतील. जिथे जिथे मला की व्हॅल्यू मिळते, ती की व्हॅल्यू माझ्या चाइल्ड टेबल सोबत, जिथे जिथे की व्हॅल्यू त्याला तिथे पण मिळेल, रेफरन्स व्हॅल्यू जिथे मिळेल तिथे त्या व्हॅल्यू मल्टिपल टाइम्स मॅच होऊ शकतात. मला ती मॅपिंग करायची, म्हणजे मेनू टू मेनी असा अर्थ आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो मी आता. बघा, सर आपण हा मेनी टू मेनी टेबल आहे तो कुठल्या सोबत आपण जॉईन करणार आहे? रोल सोबत, रोल. आपण अजून रोल बनवला नाही, पण बनवतोय आता. कारण आपण जेव्हा प्रोजेक्ट रन करू ना, तर हे सगळं बॅकग्राऊंडला एक्झिक्यूट होईल ना पहिल्यांदा. हा सर ठीक आहे, तेच मी त्यामुळे कन्फ्युजन झालं. आता आता आपला अप्रोच कोणता चाललाय आपला, डेटा कोड फर्स्ट अप्रोच आहे ना. म्हणजे मी पहिल्यांदा फ्रंट एंडला आहे, इकडूनच डेटाबेस बनवतोय, बॅकग्राऊंडला मी काहीच हँडल करणार नाही. गॉट इट.
माझं डेटाबेसची कनेक्टिव्हिटी याच्या थ्रू करताय का म्हणजे? सॉरी मी ऐकलं नाही. काय म्हटलं? डेटाबेस कनेक्टिव्हिटी जी आहे ना, याच्या थ्रू होणार आहे का? म्हणजे तुम्ही जॉइनच्या क्वेरी घेतात ते हो, तिथूनच? हो. येस, येस, येस. ओके. सर एक मिनिट फक्त. सर इन्व्हर्स जॉईन कॉलम म्हणजे काय होणार नक्की? इन्व्हर्स कॉलम का? मी सांगतो ऍक्च्युली इन्व्हर्स कॉलम ऍक्च्युली एक सेकंड मला आठवू द्या. सेशन चालू असतं तर मला डिस्टर्ब नको करायचं हे सगळं. ठीक आहे सांगतो करतो इन्फॉर्म.